ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ओम। तर ह्या मनाबद्दल म्हणजे मन आपल्याला साधनेसाठी कसं अनुकूल करून घेता येईल किंवा मन आपल्याला साधनेत कितपत सहाय्य करतं याबद्दल प्रत्येक साधकाला पण हा प्रॉब्लेम असतो। म्हणजे प्रत्येक साधकाच्या मनामध्ये जर तो खरा साधक असेल तर त्याच्या मनामध्ये हा प्रश्न येतोच की काय आहे भानगड, काय आहे मनाची। कारण हा प्रत्येकाचा अनुभव आहे। म्हणजे संध्याकाळ झाली, छान आंघोळ केली, छान मस्त देवघर आपलं घरामध्ये वेगळं आहे, छान सुगंधी उदबत्ती लावली, छान नवीन कपडे घालून आपण आसनावर बसलो की आज छान जप ध्यान करायचं, ठाकुरांवर मस्त कॉन्सन्ट्रेशन करायचं आणि बसलं आसनावर की मन गेलं आपलं कुठेतरी भरकटत गेलं मन। म्हणजे इवन अर्जुनासारख्या माणसाला की ज्यांनी आपल्याला ती गोष्ट माहीत आहे की ते त्या पक्षाला मारायचं होतं तर त्याचं इतकं कॉन्सन्ट्रेशन होतं की फक्त त्याला पक्षाचा डोळा दिसायचा, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे। नुसत्या आवाजाच्या वेधाने तो जो बाण मारणारा अर्जुन, त्याला पण हा प्रश्न पडला होता। म्हणून तो विचारतो श्रीकृष्णांना 6व्या चॅप्टरमध्ये की चंचलम ही मनम कृत्वा, चंचलम ही मन कृष्ण, की कृष्ण हे मन इतकं चंचल आहे, प्रमाथी बलवत दृढम, त्याला कंट्रोल करणं फार कठीण आहे। आणि प्रमाथी म्हणजे आपण मागे त्या आपल्या गीता श्लोकामध्ये बघितलं होतं की प्रमाथी म्हणजे घुसळून टाकणार, म्हणजे इंद्रियाला मनाला सगळ्यांना घुसळून टाकणार। आणि तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरिव सुदुष्करम, की वायूला जसं आपण कंट्रोल करू शकत नाही, वायूला जसं आपण कह्यात आणू शकत नाही, तसं ह्या मनाचं सगळं आहे। हे कोण विचारतो आहे? अर्जुन विचारतो, की ज्याच्या कॉन्सन्ट्रेशनवर आपल्याला म्हणजे शंका घेण्याचं काही नाही आहे। तर आपल्याला साधकांना हा प्रश्न पडूच शकतो। तर ह्या मनाचं खरं काय आहे समजून घ्यायला पाहिजे। कारण भगवंताने एका गीतेत एका ठिकाणी म्हटलं आहे की मला कोण समजून घेतं की जन्म कर्मच मे दिव्यम एवम यो वेत्ती तत्व, की त्याला माझं खरोखर माझा जन्म काय आहे, कर्म काय हे जर कळलं तर तो ज्ञानी झाला, हे भगवान म्हणतात। पण हा संदर्भ वेगळा आहे। मी इथे वेगळ्या संदर्भात म्हणतो की जोपर्यंत आपण ह्या मनाचं जन्म कर्म समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं समजत पण नाही कसा बिहेव करतो। म्हणजे ते देवानी आपल्याजवळ एक असं इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे, एकच इन्स्ट्रुमेंट आपल्याला दिलेलं आहे, आणि त्या इन्स्ट्रुमेंटला आपल्या सगळ्याला म्हणजे आपल्या जगाची आपल्याला माहिती असते। परंतु इतकं जवळच आपल्याजवळ वस्तू दिलेली आहे की ज्या मनाशिवाय आपण काहीही करू शकत नाही। इवन स्वप्न तुम्हाला बघायचं असेल तर ते पण मनाच्या द्वाराच तुम्हाला बघायला लागतं। तर इतकं इम्पॉर्टंट मन, याच्याबद्दल आपल्याला जन्म आणि कर्म याचं काहीच माहीत नाही आपल्याला। हे स्वाभाविक आहे। तर तांत्रिक भाषेत जर बघितलं आपण की वेदांताच्या तांत्रिक भाषेमध्ये ते म्हणतात की हे मन, आता हे नुसतं आपण मन म्हणतो पण खरी गोष्ट आहे ते अंतःकरण आहे। अंतःकरणामध्ये ह्या 4 गोष्टी येतात: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार। आपण सगळ्यांना मिळून बरेच वेळा मन म्हणतो किंवा बुद्धी म्हणतो आपण, पण चित्त आणि अहंकार हे सगळं एकत्रच आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा जो हा आता मोबाईल आहे, या मोबाईलमध्ये मी रेकॉर्ड करू शकतो, या मोबाईलमध्ये बोलू शकतो, या मोबाईलमध्ये अजून बरंचसं मी अलार्म लावू शकतो, बरंच काही करू शकतो। तर मोबाईल एकच आहे पण त्याचे फंक्शन्स वेगवेगळे आहेत। म्हणजे समजा एखादी स्त्री आहे, तर ती स्त्री कोणाची आई असते, कोणाची मुलगी असते, कोणाची बायको असते। तसंच पुरुषाचा तो एखाद्या ऑफिसमध्ये बॉस असेल, कोणाचे वडील असतील, कोणाचा मुलगा असेल। तर व्यक्ती एकच आहे किंवा वस्तू एकच आहे पण ती वेगवेगळी जेव्हा फंक्शन करते, म्हणजे तो जेव्हा मनुष्य ऑफिसमध्ये असतो तेव्हा त्याला बॉस म्हणतो, जेव्हा घरी येतो तो बाबा होतो आणि आईच्या समोर तो बाळ होतो। माणूस एकच आहे, व्यक्ती एकच आहे पण फंक्शन वेगळं आहे। तसंच आपण हे मन जेव्हा केव्हा म्हणतो तर तेव्हा लक्षात घ्यायला पाहिजे की मन म्हणजे आहे एक अंतःकरण। म्हणजे अंतःकरण एक वस्तू आहे आणि त्या अंतःकरणाच्या एकाच अंतःकरणाच्या ह्या 4 वेगवेगळ्या फंक्शन्स आहेत। म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं काम करतो। जसं
बोलायचं असेल तर मला फोनचा वेगळा वापर करायला पाहिजे, रेकॉर्ड करायचं असेल तर मला वेगळं काम करायला पाहिजे, ऐकायचं असेल तर मला फोनचं वेगळं फंक्शनचं बटन दाबायला पाहिजे. तर हे चित्त, मन, बुद्धी, अहंकार यांचे पण फंक्शन वेगवेगळे आहे. आता त्याच्यामध्ये चित्ताचं फंक्शन, मनाचं फंक्शन काय आहे की मनाचं फंक्शन आहे की भावना उत्पन्न करणं किंवा संकल्प विकल्प असे उत्पन्न करणं मनामध्ये, म्हणजे करायचं की नाही करायचं, हां, अशा टाईप ते संकल्प विकल्पनात मन असतं. बुद्धी काय करतं की निश्चयात्मिका बुद्धी, बुद्धी त्याच्यावर निर्णय देते. चित्त काय करतं, चित्त सगळं साठवून ठेवतं. आणि अहंकार काय करतं, तो मी स्वतः करताय आणि भोगताय हा विचार मनात आणतो. फॉर एक्झाम्पल, आता आपण जागृत अवस्थेमध्ये, आता मी तुमच्याशी बोलतोय, तुमचं सगळं हे करतोय, तर आता मी काय करतोय, म्हणजे जसं तुम्ही आता मॉडर्न लँग्वेजमध्ये जर म्हणाल तर मोबाईलमध्ये तुम्ही जेव्हा रेकॉर्ड करता एखादी गोष्ट, म्हणजे तुम्ही गाणं रेकॉर्ड करा, एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करा, रेकॉर्ड करत असताना तुम्ही पुन्हा दुसरं काही चालवू शकत नाही. रेकॉर्ड करताना फक्त रेकॉर्ड करू शकता आणि नंतर वाटल्यास तुम्हाला शांत बसून तुम्ही चालवू शकता. एकाच वेळेस रेकॉर्डिंग आणि एकाच वेळेस प्ले हे शक्य नाही आहे. तसंच थोडंफार हे असं आहे बघा की मन काय करतं, ह्या पंचेंद्रियाद्वारे सगळं दिवसभर रेकॉर्ड करतच असतं ते आपलं, म्हणजे पूर्ण आपण आपले जे रेकॉर्ड करतो ते रेकॉर्ड ते काय करतं, मग ते चित्तात घेऊन साठवून ठेवतं. म्हणजे रेकॉर्डिंग केलं आणि तुमच्या हार्ड डिस्कमध्ये ठेवून घेतलं, फोनमध्ये ठेवून घेतलं. मग जेव्हा तुम्हाला तसा काही संस्कार तुमच्यामध्ये आला किंवा इच्छा उत्पन्न झाली तर ते चित्तातनं मला बाहेर निघतं. म्हणजे तेव्हा प्ले होतं, फक्त तेव्हा चित्तात काहीच होत नाही, नुसतं प्ले होतं. म्हणजे तुम्ही झोपलात, तुम्ही स्वप्न बघताय, आता स्वप्नामध्ये तुमचं मन नाही आहे, तुमची इंद्रिय सगळे झोपलेले आहेत, पण तुम्ही इथून घरात झोपलेला आहात, पण तुम्ही आलात बेलूर मठामध्ये आणि सगळं छान, सगळं स्वामी नमस्कार करताय, ठाकूरांना नमस्कार करताय, सगळं करताय तुम्ही. आता हे आलं कसलं की ऑलरेडी रेकॉर्ड करून ठेवल्या मनाने, तो विचार करून ठेवला रेकॉर्ड, आणि तो फक्त आता प्ले होतोय. तर मन हे सदैव रेकॉर्ड करत असतं 5 इंद्रियांच्या द्वारे, आणि चित्त ते साठवून ठेवत असतं सगळं रेकॉर्डिंग. आता हे कित्येक जन्मांपासून आपण हे साठवून ठेवलेलं आहे, म्हणजे इतकं रेकॉर्डिंग आपल्यामध्ये केलेलं आहे सगळं. ते रेकॉर्डिंग केव्हा बाहेर निघेल आपल्याला माहीत नाही, पण त्याच्यावर आपल्याला कंट्रोल नाही आहे. हां, म्हणजे जसं आता आपण नवीन जर लँग्वेजमध्ये बोलायचं असेल तर तुम्हाला काही जर गुगलमधून सर्च करायचं असेल, काय करता तुम्ही, टाईप करता, गुगल सर्च करता आणि गुगल तुम्हाला लगेच दाखवतं पटकन. समजा मला आईस्क्रीम खायची इच्छा झाली, मनामध्ये इच्छा झाली, लगेच तरी चित्ताने सांगितलं हां आईस्क्रीम छान गोड असतं, ते व्हॅनिला चांगला फ्लेवर आहे, किंवा नॅचरल आईस्क्रीम चांगलं आहे, मागच्या वेळेस त्या दुकानात आणलं होतं आपण, असं आणलं तसं आणलं, लगेच चित्ताने ते टाकलं होतं. म्हणजे तुम्ही गुगलवर टाईप केलं आणि आलं ते सर्व्हरवर. तर हे गुगल सर्व्हर जे आहे ते चित्त आहे, आणि मनामध्ये ज्या काही आपल्या भावना उठतात किंवा हे होतात त्या सगळ्या मन आणि चित्त याच्या दोघांचं ते कॉम्बिनेशन आहे. हां, नाही तर आपल्याला कशाला, म्हणजे आपण म्हणतो ना की म्हणजे आपण साप बघितल्याबरोबर पळतो. का पळतो? कारण केव्हा तरी आपल्याला सापाचा अनुभव केव्हा तरी झालेला आहे. आपल्याला माहिती या जन्मात काही तुम्ही लहानपणापासून बघितलं नसाल तर लक्षात येणार नाही, पण साप बघितलं की आपण घाबरतो, बिकॉज कुठेतरी ते इम्प्रेशन पडलेलं आहे चित्तामध्ये. म्हणजे जेव्हा आपल्या मनामध्ये कुठलीही कामना, वासना, मनात इच्छा उत्पन्न होते, तेव्हा मन काय करतं, त्या तळ्यामध्ये खडा फेकला एक, जसा खडा फेकला तसं त्या पाण्यामध्ये तरंग उठायला लागले. जसं मला इच्छा झाली की आईस्क्रीम खायचं, त्या चित्तानं तरंग उठायला लागले की आता असं आहे, चांगला आहे, हा फ्लेवर चांगला आहे, तो फ्लेवर चांगला आहे, असं आपण करत गेलो. आणि मग इथे अहंकार काय करतं की अहंकार, हो मी भोगता आहे, मला खायची इच्छा आहे आणि आता मी जाऊन ते विकत घेणार. म्हणजे करता आणि भोगता हा आहे अहंकार. तर हे चित्त, मन, बुद्धी, अहंकार हे 4 जण एकत्रित काम करत असतात. आणि आपण बोलताना बोलतो की माझं मन खराब आहे, माझ्या मनात अशी इच्छा झाली, माझ्या मनात असं उत्पन्न झालं, हे बोलताना बोलतो आपण. पण जेव्हा केव्हा आपण मन म्हणतो, ते मन म्हटलं की समजायला पाहिजे की ते चित्त आहे. आता कारण जसं आता आपण बघतो ना की एखाद्या
जसं मग उदाहरण घेतलं की ते पुरुष आहे, तो ऑफिसमध्ये बॉस आहे, घरात मुलगा आहे आणि कोणाचा वडील आहे. आता त्याची पोझिशन जरी वेगवेगळी असली तरी तिथे कंपार्टमेंट्स नाही आहेत. म्हणजे तो बाप म्हणून त्याच्या चारही पोझिशन तो इमोशनली इन्व्हॉल्व आहे. पण म्हणजे तो ऑफिसमध्ये बसला आहे, पण फोन जर त्याला आला की त्याच्या मुलाची तब्येत बरोबर नाही तर त्याचं मन लगेच विचलित होतं. म्हणजे इमोशनली ही इज कनेक्टेड विथ ऑल. असं नाही आहे की तो फक्त ऑफिसमध्ये वेगळा झाला आणि त्याचं मग घरात लक्ष नाही आहे. तसंच हे चारही जे आपले आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, हे चारही इंटर रिलेटेड आहेत. म्हणजे एकामध्ये एक असे ओवल्या गेले आहेत. त्यांना आपण सेपरेट करू शकत नाही. हां, बोलताना आपण म्हणू शकतो की माझं मन खराब आहे, माझ्या मनात आनंद झाला, मला मनात खराब झालं, वाईट वाटतं आहे, दुःख वाटतं आहे. पण मन जेव्हा आपण म्हणतो ते या प्रकारची गोष्ट आहे. आता हे जे इन्स्ट्रुमेंट आपल्याला मिळालं आहे त्याला भगवंतांनी 5 नौकर दिले आहे त्याच्याजवळ, की त्यांना ऑर्डर करायची आणि तू तुझं काम करायचं, बसल्या बसल्या काम करायचं. 1 नाही, 2 नाही, 5 त्याला नौकर दिले आहेत. कुठले? आपले हे सगळे ज्ञानेंद्रिय, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. मन कधीच डायरेक्ट कुठल्या गोष्टीचा उपभोग घेऊ शकत नाही, त्याला इंद्रियाच्या द्वारेच घ्यावं लागतं. म्हणजे मला जर एखादं गाणं ऐकायचं असेल तर मला कान देऊन ते गाणं ऐकून कानांनी मला ते मनाकडे फील करावं लागेल, डोळ्यांनी मला ते आत सिग्नल द्यावं लागतील, तेव्हाच ते मन ग्रहण करेल. मन बाहेरून काही करू शकत नाही. म्हणजे ते इंद्रियाद्वारे मन जातं बाहेर, पण मन इंद्रियाद्वारे बाहेर जातं आणि त्या गोष्टीचा आस्वाद घेऊन येतं. पण इंद्रिय जर नसेल, समजा माझ्या कानाला ऐकू देत नाही, तर मनाला ऐकण्याचा हा काही त्याला संबंधच जाणार नाही. म्हणजे तो मी काय ऐकतोय तो मनाबंद पोचवूच शकणार नाही. कोणा डोळे नसतील तो काय बघतोय तो मनाबंद पोचवूच शकत नाही. म्हणजे मनाच्या हाताखाली हे 5 नौकर आहेत आणि मन या 5वर भरपूर अवलंबून आहे. आणि हे 5 जे इंद्रिय आहेत म्हणतात ना ते की परांची खाणी व्यथुरत स्वयंभू परांग पश्चिती न अंतरात्मा, की 5ही इंद्रिय सदैव बाहेर जाणार आहेत. एक्स्ट्रोवर्ट आहे. आपल्याला भगवंतांनी अजून आत जाण्यासाठी एक यंत्र दिलं आहे, पण आपल्याला माहीत नाही आहे ते. पण हे आपण या 5च इंद्रियाचा उपयोग करून आपण सदैव जगात हे करत असतो, म्हणजे व्यवहार करत असतो. तर ह्या 5 इंद्रिय असल्यामुळे म्हणजे आपल्याला आता बघा, एखादा समजा आपला जो मोबाईल आहे, तर मोबाईलमध्ये आपण घेऊन किती काय गुंग असतो की बाबा एक मोबाईल आहे त्यात आपण दिवसभर आपला जातो. पण याच्याजवळ 5 एंटरटेनमेंटची साधनं आहे. ऐकायला नाही तर मग बघायला आहे, बघायला नाही तर बोलायला आहे, बोलायला नाही तर अजून काही टेस्ट घ्यायसाठी आहे. म्हणजे मन इज ऑलवेज बिझी विथ दिस 5 एलिमेंट्स. तर मनाचं आणि ह्या विषयांचं हा असा संबंध आहे. म्हणजे समोर विषय आला, म्हणजे एखादा चांगला सुंदर छान असा गरम गरम असा डोसा समोर आला की लगेच तो आत जातो आणि लगेच तुमचा आत आस्वाद घेऊन घेतो आपण. म्हणजे विषय समोर आल्याबरोबर त्याचा सिग्नल आत गेला. तर हे मनाच्या म्हणजे अंतःकरण जेव्हा म्हणतो आपण, तर अंतःकरणाच्या मध्ये हे 4 पार्ट्स आहेत: मन, बुद्धी, चित्त, अहंकार, आणि यांच्याशी वेगवेगळे फंक्शन आहेत. आता हे मन तयार कसं झालं हा प्रश्न येतो की याचं कुठल्या पदार्थापासून बनलेलं आहे हा. तर वेदांतामध्ये ते सांगतात की हे मन जे आहे हे जड आहे. जड म्हणजे पदार्थ आहे फक्त. म्हणजे जसा हा टेबल आहे किंवा ही चेअर आहे किंवा मोबाईल आहे, हा जसा पदार्थ आहे, हा मन पण किंवा हे अंतःकरण पण पदार्थच आहे फक्त. हे आपण बरेच वेळा आपण बघू ते की मनाला आपण चैतन्य कसं प्राप्त करून देतो, पण त्याचं ओरिजिनली जे आहे मन हे पदार्थापासून बनलेलं आहे. म्हणजे कसं की हे जे पंचमहाभूत आहेत, या पंचमहाभूतापासनं ही पूर्ण सृष्टी निर्माण झाली आपण असं म्हणतो. तर या पंचमहाभूतांचा जो सात्विक जो अंश आहे, म्हणजे सत्व, रजतम, या 3 गुणांचं म्हणजे पंचमहाभूत आहेत किंवा काय त्याला म्हणतो आपण त्रिगुणात्मिका प्रकृती. तर या सात्विक पार्टपासनं हे अंतःकरण तयार झालेलं आहे. राजसिक पार्टपासनं आपले प्राण तयार झाले आहे आणि तामसिक
पार्टपासून आपलं हे ॲक्च्युली शरीर आहे, जे आपण हात पाय ॲक्च्युली बघू शकतो, किंवा हे स्थूल पंचमहाभूत जे आपण बघू शकतो, ही सृष्टी तयार झाली की ज्याला आपण स्पर्श करू शकतो, विच इज टँजिबल. हे तमसच्या पार्टमधून तयार झालं, तामसी गुणापासून तयार झालं. पण मन किंवा हे अंतःकरण हे ह्या सत्वापासून तयार झालेलं आहे. म्हणून काय आहे की हे जास्त शुद्ध आहे, म्हणजे आहे पदार्थच, पदार्थाशिवाय दुसरं काही नाही आहे, चैतन्य काहीच नाही आहे. पण त्या पदार्थामध्ये पण एक विशेषत्व आहे ह्याच्यामध्ये की ते सात्विक आहे किंवा तरल आहे किंवा पारदर्शी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण असं म्हटलं की समजा मी इथे लाईट म्हणजे या भिंतीवर जर मी फेकला, तर भिंत लाईट परावर्तित करू शकत नाही. या खिडकीवर जर फेकला तर ते परावर्तित करू शकत नाही. पण ते जर माझ्यासमोर आरसा जर असेल तर आरसा लगेच लाईट रिफ्लॅक्ट करतो. आता तिन्ही गोष्टी पदार्थ आहेत, चेअर, टेबल आणि आरसा, हे आहे मॅटरच, हे आहे पदार्थच. पण या तीन पदार्थामध्ये पण तारतम्य झालं आहे, फरक आला आहे. म्हणजे आपण त्या सूर्यकिरण जर त्या आरशावर फेकले तर त्या आरशाच्या परावर्तित किरणांमुळे कागद पण जळून जाऊ शकतो, इतकी त्याच्यामध्ये पॉवर येते. ठीक आहे. तर आता इथे फरक कुठे पडला, आहे सगळं जड, पण त्याच्या प्युरिटीमध्ये, त्याच्या तरलतेमध्ये इथे फरक पडला. भिंत कधीच प्रकाश परावर्तित करत नाही, कारण भिंतीवर जर प्रकाश पडला असता, शहरामध्ये तसाच लाईट पडला, प्रत्येक भिंतीवर लाईट पडला असता आणि सगळा दिवाळी झाली असते आपली पूर्ण याच्यामध्ये. पण तसं होत नाही. तर हा आरसा जो आहे, म्हणजे समजायचं की आरशासारखं, मी आता फक्त एक्झाम्पल देतो आहे, त्याला जास्त आपण स्ट्रेच करू शकत नाही. तर आरसा जणू हे मन आहे. जसं आपण सात्विक पार्टपासून म्हणलेलं बघितलं की या सात्विक याच्यामुळे झालं काय की त्याच्यामध्ये ही तरलता, संवेदनशीलता, पारदर्शीपणा किंवा सूक्ष्म हे तत्त्व तयार झालं, मन म्हणजे. आता ह्या मनामध्ये पूर्ण प्रश्न येतो की याच्यामध्ये मग आता आपण म्हणतो की माझ्या मनात अशी इच्छा उत्पन्न झाली, मी असं करतो आहे, मी बोलतो आहे, मी ऐकतो आहे, हे कसं काय आलं? मग आपण म्हणतो की मग मन तर चैतन्य झालं आहे, म्हणजे मनामध्ये पण काहीतरी चैतन्य आहे याचा अर्थ. असा नाश्तेचा प्रश्न येतोच. आणि आपण समजतो की मी करतो म्हणजे माझ्या मनानेच सगळं करतो सगळ्या मी गोष्टी. तर हे चैतन्य कुठून आलं मनामध्ये? तर हे मनाचं चैतन्य नसतं कधीच. हे पूर्ण शरीर आपलं जड शरीर आहे आणि ह्या जड शरीरामध्ये एक चैतन्य आहे, त्याला म्हणतो आपण आत्मा म्हणतो आपण त्याला. तर या आत्म्याच्या उपस्थितीमुळे त्या आरशात त्याचं प्रतिबिंब पडून जणू काही, हा इम्पॉर्टंट शब्द आहे, जणू काही ते चैतन्य झाल्याचं वाटतं. म्हणजे जणू काही आरसा सूर्याचे किरण फेकतो आहे. ॲक्च्युली सूर्य नाही आहे. जर सूर्य मावळला, सूर्य जर गेला तर आरसा असून पण काहीच फायदा नाही आहे. जेव्हा माझं शरीर जातं, जेव्हा आपण कोणी जातं तेव्हा एवढं सगळं शरीर समोर पडलं असून त्याला काही फायदा नाही आहे. तर आरशात प्रतिबिंब पडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे की सूर्य असायला पाहिजे. कितीही स्वच्छ आरसा तुम्ही करून ठेवा, कितीही मोठा करून ठेवा, तरी आरसा नुसता त्याला काही फायदा नाही. तसंच हे मन कितीही तुमचं स्वच्छ असो की काय तामसिक असो की राजसिक असो, कसंही असू दे मन, पण त्या मनामध्ये चैतन्य येण्यासाठी आत्म्याची आवश्यकता आहे. म्हणजे माझ्या शरीरामध्ये दोन गोष्टी आहेत. एक पूर्ण जड समूह आपला, म्हणजे पूर्ण शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि हे ग्रॉस शरीर, हे एक शरीर झालं. आणि या शरीरामध्ये एक आत्मा राहतो. आत्मा राहतो म्हणजे चैतन्य राहतं. आता इथे फक्त लक्षात ठेवायला पाहिजे गोष्ट, एक सूक्ष्म गोष्ट, की जेव्हा शरीरामध्ये काही चैतन्य आहे त्याला आपण आत्मा म्हणतो, आणि शरीराच्या बाहेर पण जे काही कॉन्शियसनेस तत्व आहे त्याला आपण ब्रह्म म्हणतो. बरेच वेळा ब्रह्म आणि आत्मा या दोन वर्डमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, पण दोन्ही एकच आहे. म्हणजे जेव्हा मी एका शरीरामध्ये बंद आहे तेव्हा तर आपण आत्मा म्हणतो, आणि ज्या शरीराच्या बाहेर पण जेव्हा आहे, फॉर एक्झाम्पल की एखादं मी मातीची एखादं पात्र घेतलं, हां, त्या मातीच्या पात्रामध्ये
आत एअर आहे, हवा आहे, व्हॅक्यूम आहे त्याच्यामध्ये. आता ते मातीच्या पात्रामध्ये जे काही एअर आहे त्याला म्हणतात घट आकाश, घटामध्ये असलेली स्पेस. आता ह्या घटामध्ये असलेली स्पेस, त्याच्यामुळे त्याचं नाव काय झालं, घटाने भरलेलं आकाश. म्हणजे ते लिमिटेड झालं तेवढ्यापुरतं, की एवढं जसं त्याचं व्हॉल्यूम असेल, छोटं असेल, मोठं असेल, किंवा खूप मोठं जरी असेल, मोठा रांजण असेल, पण ते मग रांजणातलं आकाश झालं. आता तो रांजण फोडला समजा, तर ते आकाश कुठे गेलं, आकाश पुन्हा या महाआकाशात निघून गेलं. तर तसंच हे आहे की माझ्या या शरीरामध्ये जोपर्यंत ते चैतन्य तत्व आहे त्याला आपण म्हणायचं आत्मतत्व. आणि जेव्हा हे शरीर निघून जातं तेव्हा ते ब्रह्म होतं, म्हणजे ते ब्रह्मात विलीन होतं. एनिवे, हे मी जस्ट आपलं मध्ये आलं म्हणून तुम्हाला सांगितलं, बऱ्याच वेळात कन्फ्युजन होतं. तर हे चेतनत्व जे आलेलं आहे, हे चेतनत्व आलं आपल्याला आत्म्याकडनं. आत्म्याच्या प्रकाशामुळे जणू काही मन आपलं चैतन्यमय झाल्यासारखं वाटतं. आता इथे मी काय समजतो की हे मन माझं आहे आणि मी काम करतो आहे, मी करता आहे, मी भोगता आहे, आणि यातनं सगळं आपला हा संसार तयार होतो. हे माझं 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 मी माझं कसं तयार झालं की त्या आत्म्याचा प्रकाश विसरलो आपण. आता आरसा जर म्हणायला लागला की मीच प्रकाश देतो आहे सगळा, तर तो थोडा मूर्खपणा ठरेल आरशासाठी म्हणून. तसंच जेव्हा आपण म्हणतो की मी सगळं करतो आहे, माझ्यामुळे सगळं असं होतं आहे, हां ॲपरंटली ठीक आहे. जेव्हा आपण एखादा मी बोलतो आहे, आता इथे मी समजून घ्यायला पाहिजे की मी शरीर मन युक्त असा असलेला मी अजय महाराज मी बोलतो आहे. पण बॅक ऑफ द माइंड माझ्या असायला पाहिजे की मी बोलतो आहे म्हणजे माझ्यामध्ये जो आत्मा आहे ते चैतन्य असल्यामुळे बोलू शकतो. जर आपण त्याचा विसर पडला त्याचा, आता मी आता सगळा क्लास घेतो आहे, समोर पुस्तक आहे, तुम्ही आहात, हे सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यासोबत हा लाईट पण आहे, प्रकाश पण आहे. पण तो प्रकाश विसरतो आपण सोयीस्करपणे. तुम्ही जर मला विचार की मला घरात तुमच्या रूममध्ये काय काय आहे, तर मी सगळ्या गोष्टी सांगेन, पण क्वचितच सांगेन की लाईट पण माझ्या रूममध्ये आहे. आपण टेकन फॉर ग्रँटेड. तुम्ही रस्त्यावर सकाळी जाता, आपण कधीच म्हणत नाही की सूर्यप्रकाश पण आहे, मला तू दिसला, मला ते दिसतं, मला फूल दिसतं, मला झाडं सगळं दिसतं, पण सूर्यप्रकाश पण दिसतो हे आपण विसरतो. तर जर आपण हा विचार केला, सदैव जर हा विचार असेल आपल्यासोबत की मनाच्या मागे कोणीतरी चालवणारं एक आहे, म्हणजे हा लाईट जो देतो आहे त्यामागे कुठेतरी इलेक्ट्रिसिटी आहे, नुसतंच लाईटमध्ये काही पॉवर नाही आहे द्यायची, ती इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून लाईट जळतो आहे, एवढं जर आपण कळलं तरी आपल्याला बऱ्याच वेळा ह्या मनाच्या सोबत किंवा मनच सगळं काही करतं किंवा मीच सगळं काही करणार आहे म्हणजे हे अज्ञान आपलं हळूहळू जायला मदत होऊ शकते. आणि हे आत्मतत्व आपण बघितलं होतं की आत्मतत्व कसं आहे की हे आपल्या शरीराचा काही भाग नाही आहे. आत्मतत्व म्हणजे जसं काही माझा हा हात पाय डोळे कान हा जसा भाग आहे तसं काही हे आत्मतत्व नाही आहे, स्पिरिट नाही आहे, किंवा हे नाही आहे, किंवा ते ह्याची काही प्रॉपर्टी पण नाही आहे, किंवा बाबा मी काळा आहे, गोरा आहे, उंच आहे, लहान आहे, अशी प्रॉपर्टी पण नाही आहे. आणि असंही नाही आहे, असंही नाही आहे की मी आल्यानंतर, मी जन्म घेतल्यानंतर हे आत्मतत्व आलं, हे माझ्या आधीच होतं. म्हणजे हे असं नाही आहे की मी जन्म घेतला आणि मग ते कुठून टपकलं, ते होतं म्हणून म्हणजे त्या होत्या म्हणून मी आईच्या पोटामध्ये त्या सेल्स वाढू शकलो, त्याच्यामध्ये काहीच पाड नव्हतं ॲक्च्युली. तर आणि जेव्हा माझं शरीर जाईल, हे शरीर गेल्यानंतर पण ते राहणारच आहे. जसं समजा आता आपण या रूममध्ये लाईट आहे, लाईटच्या प्रकाशात मी बोलतो आहे, आणि समजा मी या रूममधनं बाहेर गेलो तरी काही इथं लाईट असणारच आहे, मी फक्त गेलो. तर तसं हे आत्मतत्व आहे, आणि हे आत्मतत्व खरं या मनाला काय म्हणतात चैतन्य देतं किंवा जिवंतपणा देतं. आणि हे आत्मतत्व आपल्याला माहिती आहे की सगळे सदैव आहे, ऑल द टाईम हे आत्मतत्व काम करत असतं. जेव्हा शरीरात ते काम करतं तेव्हा त्याला आपण आत्मा म्हणतो, आणि जेव्हा शरीरात नसतं तेव्हा त्याला आपण ब्रह्म म्हणतो. तर आता हे पुन्हा आपण मनाच्या विषयाकडे वळलो तर असं हे लक्षात येतं की हे जड मन आहे. आपण बघितलं की नुसतं पदार्थ आहे, पदार्थ असून हे काम कसं करतं मग, म्हणजे याच्यामध्ये ती काम करण्याची शक्ती कुठून येतं. ही शक्ती आपण बघितलं की आपण या पंच इंद्रियांच्या द्वारे, आता तो काय आहे, तो रिफ्लेक्टेड हे उधार घेतलेला त्यांनी सगळा प्रकाश आहे हा,
आता हे सगळं उधार घेतलेल्या प्रकाशावर तो काम करतो. हां, म्हणजे मी बँकेकडनं उधार लोन घेतलं आणि ते लोन घेऊन मी माझा बिझनेस करतो आहे. तसं अक्षरशः हे मन काम करत असतं. आता मनामध्ये एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही त्या मनाला जे काही किंवा अंतःकरणाला तुम्ही जे काही प्रोव्हाइड कराल ते तो घेत असतो. म्हणजे कसं की आपण म्हणतो की माझ्या मनात चांगले विचार येतात, माझ्या मनात वाईट विचार येतात. तसं नसतं. मनामध्ये वाईट विचार पण येतात, चांगले विचार पण येतात. मन तुम्हाला सदैव ते फीड करत असतो. तिथे तो काही तो भेद करत नाही चांगला वाईटचा. चांगल्या वाईटचा भेद कोण करतं? चित्त करतं. चित्त काय करतं की तो त्याच्या अनुभवाशी ताळून बघतो. म्हणजे मी आईस्क्रीम खायचं आहे मला, आईस्क्रीम खाल्ल्याने फार छान वाटतं, म्हणजे ते सुखकारक वस्तू आहे हे मला मन सांगत नाही. मन फक्त पुरवतं. त्याने इंद्रियाकडनं घेतलं, मनाकडे आलं आणि मन त्या चित्तासोबत ते ताळून बघताय की काय झालं. तर मग सुखात्मक कुठला आपला जो काही अनुभव असतो आणि दुःखात्मक जो अनुभव असतो, हे दोन्हीही अनुभव हे चित्तामधनं येतात. हे चित्त तुम्हाला सांगत असतं की नाही हे खा, छान वाटतं. हे चित्त तुम्हाला सांगतं की हे खा. चित्त तुम्हाला हे पण सांगतं की नाही ते तुला डायबिटीस असल्यामध्ये खाल्लं तर प्रॉब्लेम होईल. चित्त तुम्हाला हे पण सांगत असतं की नाही ते खूप महाग आहे, खूप खर्च होईल. म्हणजे मन तुम्हाला सांगतं, चित्त सगळं तुम्हाला ओपन करून सांगतं. इथे बुद्धी येते आणि बुद्धी म्हणते नाही आपल्याला खायचं आहे, हा निर्णय करते. आणि मग अहंकार म्हणतो की नाही मी दुकानात जातो आणि मी येऊन खातो. म्हणजे करता आणि भोगता, हे असं सर्कल आहे तिथे. आणि हे सगळं सर्कल जे चालतं आहे हे सगळं उधार प्रकाशावर चालतं आहे. हे सदैव लक्षात ठेवायला पाहिजे की ते उधार घेतलेल्या याच्यात सगळे मजा मारतायत सगळे. त्यांचं स्वतःचं काहीही तिथे उजेड नाही आहे. तर आता हे जसं माझ्या हाताने मी गोष्ट एखादी घेऊ शकतो, डोळ्याने मी बघू शकतो, तोंडाने बोलू शकतो, तसं मन कसं मग काम करतं, त्याचं काय कुठलं प्रोसेस आहे मनाचं काम करायचं. तर मन बघायला पाहिजे की मन हे सदैव वृत्तीद्वारे काम करतं. म्हणजे मनाला दुसरं कुठे हात, पाय, कान, डोळे नाही, हे ऑलवेज वृत्ती ज्ञानाने काम करतं. जसं आपण या मोबाईलच्या पण सिग्नल असतात, वेव्ह फॉर्ममध्ये सिग्नल जात असतात. तो फक्त सिग्नल देत असतो. आपल्या एखादी चांगली पण वृत्ती आली, वाईट पण वृत्ती आली, तो काम ते जर निवडीचं काम करत नाही. तो लक्षात ठेवा, मन निवडत नाही. आपण प्रॉब्लेम इथे करतो की मनाला तिथे खूप जोर करतो की नाही मला तुम्ही सगळे विचार थांबवायला पाहिजे, वाईट कर्मात येऊ नये, असं करू नये. पण शक्य नाही आहे. कारण मनाचं काम आहे ते वृत्ती फक्त देणं. सदैव एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, तिसरी झाली की चौथी. हे सदैव मन तुम्हाला फक्त वृत्ती देईल. चांगल्या पण देईल, वाईट पण देईल, चांगल्या पण देईल, वाईट पण देईल. आता या वृत्ती तुम्ही थोपवू शकत नाही. आपण जेव्हा म्हणतो की मनाला कसं कंट्रोल करायचं, तर लक्षात ठेवायला पाहिजे की हे वृत्ती कंटिन्युअस येत असतात. जसं नदी वाहते आहे, तिचा प्रवाह आहे. तर एकच नदी कंटिन्युअस वाहत नाही, कारण नदी सदैव प्रवाहमान आहे. म्हणजे म्हणतात ना की एकाच नदीत आपण 2 वेळा स्नान करू शकत नाही. मी आता पाण्यात उतरलो की ते पाणी गेलं, मी पाण्यातनं बाहेर येईपर्यंत पाणी गेलं. तसंच हे मन सदैव प्रवाह करणारं आहे, सदैव बदलणारं आहे मन. आणि आपण त्या बदलणाऱ्या मनाला आपण जोर करून थांबवायचा प्रयत्न करतो. ते कसं शक्य आहे? ते शक्य नाही आहे. म्हणजे वेदांताच्या मताप्रमाणे मनाला तुम्ही कधीच कंट्रोल करू शकत नाही. कुठे कंट्रोल करायला पाहिजे ते आपण बघू. की मनाला जर कंट्रोल करायचं असेल तर मनात माझ्या वृत्ती आली आईस्क्रीम खायची, पण ती चित्तात्मक जी सुखात्मक आणि दुःखात्मक जी वृत्ती येते त्या वृत्तीसोबत न जाणं हे माझ्या हाती आहे. मन तुम्हाला देत राहील. आता आपण पंचेंद्रियाच्या त्याच्याजवळ 5 लोक आहेत त्यांनी कामाला लावलेले आहेत. ते तुम्हाला सदैव मन गोष्टी पाठवत जातील. तुम्ही डोळ्यासमोर येत जातील, तुमच्या चित्ताकडे सदैव पाठवत जातील. आता इथे चित्ताला आपल्याला बघायला पाहिजे की हे चित्त कसं आपण कंट्रोल करायला पाहिजे. कारण तिथे चित्तामध्ये जर खळबळ झाली, चित्तामध्ये सुखाचे भोग दुःखाचे भोग जर आपण निवडत बसलो किंवा त्या भोगांच्या याच्यासोबत जर आपण गेलो तर आपली सगळी गडबड होते. म्हणून
मनाला दोष देण्यात अर्थ नाही आहे, कारण हे मनाचं काम तो बिचारा सिंपल करतोय. त्याच्यामध्ये जर ह्या अशा वृत्ती उत्पन्न नसतं झाल्या तर तुम्हाला ज्ञान पण झालं नसतं कुठलंच. म्हणजे साधं मी जे बघतोय त्या बघण्याचं पण ज्ञान मला झालं नसतं, मी जे ऐकतोय त्याचं पण मला ज्ञान झालं नसतं, किंवा ब्रह्माचं पण मला ज्ञान झालं नसतं. कारण जेव्हा मी ब्रह्माकारा वृत्ती आणेल, ती पण वृत्तीच आहे शेवटी बघा. हां, तर जशी मला म्हणजे एखाद्या भोगाची वृत्ती माझ्या निर्माण होते, तशीच ती ब्रह्माची पण वृत्ती तयार होते. तो सिंपल काम करतो आहे, तो त्याचं काम त्याला करू द्यावं. फक्त इथे आता एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की मनामध्ये एक संकल्प विकल्पनात्मक त्याचं नेचर आहे, म्हणजे अस्थिर आहे ते. आता हे अस्थिर असलेलं मन हे म्हणजे आपण म्हणतो ना की नाही बाबा, आपण कोणाला विचारायला नाही, तो माणूस चांगला शांत धीर शिस्त आहे, हे आहे, त्या माणसाचा आपण ॲडवाईस घेऊ. आणि एखादा समजा सिझोफ्रेनिक जर माणूस असेल की त्याचं सदैव मन बदलणार, त्याचा आपण कधी ॲडवाईस आपण घेत नाही. म्हणून मनाच्या सोबत जाणं म्हणजे मला असं वाटतं की मी असं करेन, मला उद्या असं वाटतं की मला एखादं काम करायचं आहे, तर अशा वेळेस इथे विवेकाचा प्रश्न येतो की किती मी मनासोबत पळायचं. म्हणजे मनाच्या त्या याच्यावर आरूढ होऊन मी प्रत्येक गोष्ट करायची. कारण जेव्हा मी मनाच्या सोबत जायच्या गोष्ट करतो तेव्हा हे ऑसोलेटिंग होणार बघा. कधी सुख आलं, कधी दुःख आलं, कधी सुख आलं, दुःख आलं. म्हणून आपण म्हणतो की काय सदैव आपलं जीवन असं सगळं सुखदुःखात्मक झालेलं आहे सगळं. तर हे सुखदुःखात्मक मन होणार आहे, याला काही उपाय नाही आहे. कारण आपण मनाला झूत धरून बसलो आहे. म्हणजे जिथे औषध द्यायला पाहिजे तिथेच औषध द्यायला पाहिजे. म्हणजे मला झाला आहे पोटाचा आजार, मला पोटात इन्फेक्शन झालं आहे आणि मी डोळ्यात ड्रॉप टाकतो आहे, त्या डोळ्यात ड्रॉप टाकून माझा पोटाचा आजार जाणार आहे का? नाही जाणार. मला पोटामध्ये औषध घ्यायला पाहिजे. तर मनाला तुमचं त्याचं काम आहे की वृत्ती येणं. जसं पाण्याच्या या तलावामध्ये हळूहळू तरंग येणं, उठत राहणं, हे माझ्या मनामध्ये आहे. म्हणजे मनाचं काम आहे तरंग उठवणं, हा स्वभाव आहे त्याचा. आता हा तरंग जेव्हा उठतो माझ्या मनामध्ये, तर त्या तरंगासोबत किती जायचं हे मला ठरवायला पाहिजे. म्हणजे समजा की ते सिक्युरिटी 5 कॅमेरे लावलेले आहेत आणि हे सगळे 5 कॅमेरे वेगवेगळे काम करतात. म्हणजे कसं वेगवेगळं ते दृश्य कॅप्चर करतात. पण त्याला जर मला एकत्रित करायचं असेल तर मला एखादं मशीन लागेल, कम्प्युटर लागेल. ते पूर्ण 5 कॅमेऱ्यांचं पूर्ण ते फिडिंग माझ्या ह्याच्यात येणार, कॅमेऱ्यात येणार, आणि नंतर मला त्याचं पूर्ण फुटेज मिळेल की कसं कुठल्या कुठल्या कॅमेऱ्यातनं काय काय झालं सगळं. तर आपले इंद्रिय आणि मन फक्त एवढं काम करतं. इट इज जस्ट हे आपण पहिल्यांदाच बघितलं की जड वस्तू आहे, इज इन्स्ट्रुमेंट, की जसं मी हाताने उचलतो, डोळ्याने बघतो, तसंच हे मन आणि इंद्रिय काम करतात. याच्याशिवाय यांच्यामध्ये काहीही ताकद नाही आहे करण्याची. पण आता हे जे इथे येऊन पडलेलं आहे फुटेज माझ्या कॉम्प्युटरमध्ये, ते जे हार्ड डिस्कमध्ये येऊन पडलं, चांगलं पण फुटेज आलं, वाईट पण फुटेज आलं. आता तिथे मी कुठलं चालवायचं फुटेज, ते वाईट फुटेज चालवायचं की चांगलं फुटेज चालवायचं, हे मात्र माझ्या हातात आहे. तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला भगवंतानी एकच इन्स्ट्रुमेंट असं दिलं आहे मन, की त्या इन्स्ट्रुमेंटनी आपण बाहेर पण बघू शकतो आणि त्याच इन्स्ट्रुमेंटने आपण आत पण जाऊ शकतो. तर ह्या गोष्टीवर जर आपण थोडंसं कॉन्सन्ट्रेट केलं की या मनाला बरेच वेळा आपण खूप हीन समजतो की काय असलं, कसलं मन दिलं आहे, कसलं आपलं मन खराब आहे, किंवा काय देवाने मला मन दिलेलं आहे, असं काय माझ्या मनात वाईट विचार येतात, किंवा काय असं होतं. मनाला असं दोष देऊन होणार नाही आहे. कारण उपनिषद म्हटलं की मनसा एव द्रष्टव्यम, की या मनाच्या द्वारेच आपण त्या भगवंताचा दर्शन घेऊ शकतो. पण असं पण म्हटलं आहे की यन मनो न विधीयते, की या मनाने पण तो मिळू शकत नाही. आता 2 कॉन्ट्रॅक्टरी शब्द आहेत, पण ते आहेत बरोबर, की मन हे मला त्या आत्म्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. आणि जेव्हा मला त्या आत्म्यापर्यंत पोहोचायचं आहे, म्हणजे मला सूर्याला जर बघायचं आहे, तर मला तो आरसा फोडायला पाहिजे. कारण आता नुसतं तर आरशाचं प्रतिबिंब तुम्ही बघतोय. म्हणजे एखाद्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आणि त्या पाण्यामध्ये सगळे चंद्र, तारे, सूर्य सगळे छान त्याचं प्रतिबिंब पडतं त्या पाण्यामध्ये, आणि मी ते पाण्याचं जग बघून मी आनंदी झालो आहे. किंवा काय तारे आहेत, काय सूर्य आहे, काय छान आहे, सगळं मी ते बघून आनंदित होतो. आणि तेच मला वाटतं की सगळं विश्व आहे.
परंतु ते जे पाणी जेव्हा हालतं तेव्हा सूर्य पण हालतो. आपल्याला वाटतं की सगळं जगत पण वेगळंच आहे, सगळं हलणार आहे, चालणार आहे, बदलणारं जगत आहे. पण मी जर त्या पातेल्यातलं पाणी फेकून दिलं तर काय होईल, आपोआप ते प्रतिबिंब पडलेलं सगळं जग निघून जाईल आणि मला खरं जग दिसेल व ते तारे दिसतील, चंद्र सूर्य दिसेल. तर आपल्याला जर खरोखर जर सूर्य बघायचा असेल तर आपल्याला तो आरसा फोडणं भाग आहे. तसंच आपण जर ब्रह्माला जर बघायचं असेल, आपल्याला अनुभव घ्यायचा असेल, तर आपल्याला हे जे अंतःकरणाचं बॅरियर जे आहे, म्हणजे एका ठिकाणी ते आपल्याला उपयोगी पण आहे, पण एका वेळेस एक वेळ अशी येते की मला खरी गोष्ट जर बघायची असेल तर मला हे बॅरियर तोडायला पाहिजे. आणि हे बॅरियर तोडणं हाच खरा अभ्यास आहे. कारण मग इथं प्रश्न मग पडतो की हे बॅरियर तोडायचं कसं. त्या मनाला जर मला कंट्रोल करता येत नाही तर मग मी याला तिथे घेऊन कसा जाऊ, कुठपर्यंत घेऊन जाऊ, ब्रह्मापर्यंत त्याला घेऊन कसा जाणार मी. तर एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपण येऊ त्या विषयावर पुन्हा, पण जर मनाला मला स्वच्छ करायचं असेल तर जी काही आपली साधना उपासना आपल्याला सांगितली आहे किंवा अभ्यास करायला सांगितलं आहे ते आहे चित्त शुद्ध करायचं. आपण म्हणतो बघा चित्तशुद्धी, चित्तशुद्धी मनशुद्धी म्हणत नाही, बुद्धिशुद्धी म्हणत नाही आपण, पण आपण सदैव जेव्हा वाचताना चित्तशुद्धी म्हणतो. चित्तशुद्धी म्हणजे हे जी मन बुद्धी चित्त अहंकार आहे, हे जे तळ्यात पाणी साचलेलं आहे, हे जे सर्व्हरमध्ये सगळे हे जे काही या कॅमेरा थ्रू जे येऊन पडलेलं आहे त्याला शुद्ध करणं. मन शुद्ध करणं म्हणजे तुम्ही त्याला संस्कारित करणं आहे. जितकं आपण त्या चित्ताला संस्कारित करू. आता चित्त कसं संस्कारित होणार, कसं मी त्या कॅमेऱ्याचं सगळं चेंज करणार की तुम्ही कॅमेरा चांगल्या ठिकाणी लावा ना, म्हणजे वाईट कुठलं काही येणारच नाही आतमध्ये. म्हणजे तुम्हाला जर त्या कॅमेरामधनं जर तुम्हाला काही चांगल्या गोष्टी घ्यायचं तर रेकॉर्डिंगच चांगलं करा. तुमचं आधीचं जे रेकॉर्डिंग होऊन गेलं आहे ते होऊन गेलं आहे, ठीक आहे, त्याला काही करता येणार नाही. आपलं मागच्या जन्मात जे काही आपण रेकॉर्डिंग करून ठेवलं ते करून ठेवलेलं आहे. पण आता जेव्हा मला या जन्मात मला जर स्वच्छ करायचं असेल त्या काही गोष्टी, तर ज्या माझ्या ऑलरेडी त्या कम्प्युटरमध्ये पडलेल्या आहेत त्या मी काढू शकत नाही. पण आता मी नंतर जे हे कॅमेरे लावून बसलेले आहेत, 5 कॅमेरे लावून बसलेले आहोत, त्या 5 कॅमेऱ्याचं फुटेज तुम्ही चांगलं घ्या ना तुम्ही, तर म्हणजे तुमचा कम्प्युटर शुद्ध होईल, स्वच्छ राहील. तसं ह्या आपल्या म्हणजे चित्तशुद्धीचं कारण म्हणजे इथे आता सगळं आलं आपलं की मागे आपण ज्या गीतेमध्ये शिकलो की कर्मयोग, मनाची व्याप्ती वाढवणं किंवा उपासना करणं, म्हणजे काय आहे की या सगळ्या कॅमेरा आपण चांगल्या ठिकाणी लावलेले आहेत की जिथून सदैव त्या कॅमेऱ्यातनं मला चांगलंच दिसेल. कारण हे कॅमेरे मी बंद करू शकत नाही, ही त्यात पुन्हा अडचण आहे. मी डोळे कान नाक तोंड बंद करून बसू शकत नाही. तर जेव्हा मी कॅमेरा बंद करू शकत नाही आणि कॅमेरा चालू असले की त्याचं रेकॉर्डिंग होणार, त्याला उपाय नाही आहे. आता मी कॅमेरा बंद करू शकत नाही, फक्त माझ्या हातात काय आहे की कॅमेऱ्याचं जे आत फुटेज येत आहे ते कंट्रोल करणं, आणि ते कंट्रोल करणं म्हणजे माझं सर्व्हर जे आहे ते शुद्ध करणं आहे किंवा माझं चित्त शुद्ध करणं आहे. म्हणून हे मन शुद्ध करणं, किंवा जेव्हा आपण म्हणतो की साधनेत माझं मन शुद्ध व्हायला पाहिजे, तेव्हा काय होतं की जर माझ्यामध्ये चांगले संस्कार मी जर आणले, या 5 कॅमेऱ्याद्वारे जर माझ्या चांगल्या गोष्टी आणल्या, तर त्या विक्षेप करणार नाही माझ्या चित्तामध्ये. म्हणजे उठतील, विचार येतील, हां, पण आता जे काही माझ्यामध्ये सुखदुःखाचे कामना वासनेचे माझ्या मनात जे काही ते वरती येतात आणि माझ्या मनामध्ये जे विक्षेप तयार करतात, विक्षेप काय करतात, मन काय करतं की जरा सुखाचा उपभोग घेऊ. मन पुन्हा म्हणतं की नाही ते दुःखकारक आहे, संकल्प विकल्प बघा, हां. आणि मग बुद्धी काय करतं की सुखाचाच पुन्हा तो अनुभव आणतं की किती आपण छान आनंद भेटला होता, आपण तेव्हा 4 जण बसून छान आईस्क्रीम खाल्लं आपण, किती सुंदर आईस्क्रीम होतं, ते टेंडर कोकोनट फार सुंदर होतं, ते सीताफळ म्हणजे सीताफळ होतं. ह्या सुखाच्या त्यांनी पूर्ण सगळ्या वृत्ती बाहेर आणल्या आणि मग निर्णय झाला. तर मन क्लिअर करणं म्हणजे मन शुद्ध करणं म्हणजे या मनाचा फक्त एकच पार्ट आहे, ते फक्त तुम्हाला ते वेव्स पाठवत असतं, सिग्नल पाठवत असतं, फक्त वृत्ती पाठवत असतं, पण निघतात त्या चित्तामधनं. म्हणजे मी जर त्या म्हणजे आपण या तळ्यामध्ये, पाण्याच्या तळ्यामध्ये समजा मी जर दगड फेकला तर भरपूर त्यातनं तरंग बाहेर येतील,
पण जर माझ्या संस्कार मी चांगले केले असतील त्याच्यावर तर तरंग येतीलच, कारण ते चित्ताचं गुणधर्म आहे तो तरंग देणं त्याला, पण चांगल्या प्रकारचे येतील. माझ्या मनामध्ये ते काय म्हणतात विक्षेप तयार करणार. हां, म्हणून जसं म्हणतो ना की आपण नदीला बांध बांधायचा, तर तो बांध बांधल्यानंतर ते पाणी का बांधतो की आपण की ते समुद्रात पाणी निघून जाऊ नये, की नाल्यामध्ये किंवा याच्यामध्ये पाणी जाऊन खराब होऊ नये, पण ते पाणी आपण ते अडवून शेतीला जेवण जावं किंवा प्यायला पाणी मिळावं, यासाठी जर आपण त्याचा उपयोग केला तर त्या बांधाचा उपयोग असतो. म्हणून हे जे चित्तशुद्ध करणं किंवा काय त्याला आपण म्हणतो चित्तशुद्ध करणं म्हणजे आपलं मन शुद्ध करणं म्हणजे चित्तशुद्ध करणं. तर म्हणून म्हणतो ना, म्हणून त्या आपल्या उपनिषदांमध्ये किंवा गीतेमध्ये सदैव या सगळ्या गोष्टींना आपण खूप महत्त्व देतो की काय बघायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, याचं नियोजन, याचं संयोजन, याची डिसिप्लिन. हां, हे जे शम दम उपरती तितिक्षा जे आल्या की शम म्हणजे माझा इंद्रियांवर माझा कंट्रोल, की इंद्रिय हे जे कॅमेरे आहेत ह्याचं परफेक्ट अँगल देणं, त्याला कुठे द्यायला पाहिजे. इंद्रियांनी संयम म्हणजे काय की माझे कॅमेरा ठीक लावणं. मी जर खाली लावून ठेवला असलं काहीच माझं रेकॉर्डिंग नाही, सगळं माती दिसेल, वरती लावलं तर आकाश दिसेल, काहीच दिसणार नाही मला. तर कॅमेऱ्याची पोझिशन ठीक करणं हे झालं इंद्रिय कंट्रोल. मनाचं कंट्रोल की मी कुठल्या प्रकारच्या गोष्टी माझ्या ह्या चित्तामध्ये आणणं, दम. तर ह्या गोष्टी आपल्या ह्या पूर्ण म्हणजे वेदांताच्या शास्त्रामध्ये याच्यावर जास्त दिलेल्या आहेत. आता बरेच वेळा काय होतं ना की आपण शांतपणे जप ध्यान करतो आहे किंवा आपण देवाचं नामस्मरण करतो आणि खूप आनंद मिळतो आपल्याला आणि खूप सुख मिळतं आहे, आनंद वाटतो आहे. पण बघा, या सुखासोबत जायला नको आपण पण, कारण जेव्हा हे सुख आलं तेव्हा पुन्हा दुसरी वृत्ती येणार आहे. मग मला सांगा की तुम्ही कसं समजाल की माझी सुखाची वृत्ती आहे मनाची वृत्ती आहे की आत्मवृत्ती आहे. खूप सूक्ष्म फरक आहे हा. कारण जे साधक साधना करतात त्या साधकांना पण हा विषय येतो की मग मी ओळखायचं कसं, माझ्यामध्ये आनंद, मला समाधान मिळतं आहे की त्या आत्म्याचं समाधान मिळतं आहे की माझ्या मनाचं समाधान मिळतं आहे. इथे एक परीक्षा आहे, छोटीशी परीक्षा आहे, ती लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा माझं मन शांत झालेलं आहे आणि माझ्या मनात जर वृत्ती आली की हे सुख जाऊ नये, समजायचं मनाची वृत्ती आहे. कारण ही भीती मनालाच आहे फक्त, की ही, कारण ते वेव्ह फॉर्ममध्ये फिरत आहे, तरंगाकार आहे ते, की ही चांगली शांत वृत्ती आली आहे आणि आता निघून जाणार की माझी. म्हणजे आय एम ऑलवेज अंडर प्रेशर. म्हणजे आपण म्हणतो ना की कुठे चांगल्या ठिकाणी गेलं की असं वाटतं की नाही हे दिवस जाऊ नये, सुखाचे दिवस आले का वाटतं सुखाचे दिवस जाऊ नये. आपलं आनंद मनात आला की आनंद असंच राहावं असं आपण वाटतं. तर जेव्हा तुमच्या मनामध्ये असा विचार येतो तेव्हा समजायला पाहिजे की जे काही सुख मी आता विचार केलेला आहे किंवा ध्यानामध्ये मला जे काही सुख मिळालं आहे, उपासनेमध्ये मला जे सुख मिळालं आहे, हे अजून आत्म्याचं सुख नसून हे फक्त केवळ मनाचं सुख आहे. तर आत्म्याचं सुख कसं मिळेल यासाठी जर आपण थोडा विचार केला तर थोडं जास्त खोलात जाणं होईल ते, की म्हणजे आपण म्हणतो की आत्मा आणि ब्रह्माचं एक सुख. आता याला थोडंसं सूक्ष्मरित्या तुम्ही जर बघाल तर आपण एखादं फूल बघतो बागेमध्ये, जसं फूल बघितलं तसंच विचार सुरू होतं. गुलाबाचं फूल आहे, छान सुगंध असतो, याला काटे येतात, ही मीडियम आली मन. बघा, मनाने फिल्टर करणं सुरू केलं, विवेक करणं सुरू केलं आहे मनाने. कारण आपलं मन किंवा बुद्धी हे सदैव भेद उत्पन्न करतं, डिव्हिजन उत्पन्न करणं हे त्याचं काम आहे. म्हणून आपण सदैव द्वैत बघतो. उदाहरण देतो तुम्हाला एक, की तुम्ही एक लाकडी काठी घेतली, तुमच्या हातात समोर काठी दिसते, काठी सरळ आहे आणि तुम्ही ते पाण्यात टाकली. पाण्यात गेले की तुम्हाला काठी तिरकी झालेली दिसते. तुम्ही करून बघा घरी आज की सरळ काठी पाण्यात दिसणारी काठी तिरकी झालेली दिसेल. आता ह्या पाण्यात जे हे प्रकाश किरण पडतात त्याच्यामुळे पाण्याच्या माध्यमामुळे काय झालं की ती सरळ काठी तिरकी दिसायला लागली. तुम्हाला माहीत आहे, 100% माहिती आहे तुम्हाला, 1000 वेळा तुम्हाला माहिती आहे की ही काठी ही पाण्यात असली तरी तिरपी कधीच नसते, आहे सरळ असती. पण जशी ती पाण्यात ती तिरपी दिसते. आता तिरपी का दिसते? कारण हे पाण्याचं माध्यम, त्या माध्यमानेच त्याला करून टाकलं आहे की तिरपीच दिसावी. किंवा इंद्रधनुष्य,
जसे हे पाण्याचे दवबिंदू किंवा काय त्याला पाण्याचे पार्टिकल्स वरती आहेत आणि त्यात सूर्याची किरणं पडली की ते आरशासारखे होऊन त्याला 7 रंग येतात. आपण ते बघितलं लहानपणी ताना पिही अनिजा 7 रंगात ते विभागलं जातं आणि इंद्रधनुष्य तयार होतं. आता हे इंद्रधनुष्य कसं तयार झालं की या दोघांची या मीडियममुळे तयार झालं की ते दोघांची मीडियम सोबत आली, ते सूर्याची किरणं आणि पाण्याचं तिथे पदार्थ आणि त्यातनं प्रकाश गेला की ते 7 रंगाचं दिसावं. म्हणजे काय झालं इथे की ही मीडियममध्ये आली. तसंच आपण जेव्हा केव्हा काही गोष्टी बघतो तेव्हा ही बुद्धी किंवा मन किंवा अंतःकरण हे सदैव भेद तयार करतं, हे सदैव तुम्हाला डिसइंटिग्रेट करतं. म्हणून विज्ञान बघा ना की एका छोट्या गोष्टीपासून तोडत 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 तुम्हाला घेऊन जातील ते अणू रेणून काय अजून खाली येऊन जाईल ते. तर विज्ञान विभाजन करत असतं कारण बुद्धीचा उपयोग होतो. तर आता मग अशा ह्या बुद्धीचं असं हे इन्स्ट्रुमेंट आपल्याला मिळालेलं आहे. या अशा इन्स्ट्रुमेंटनी आपण भगवंताला कसं बघणार मग? तर इथे आपण आहे की ह्या बुद्धीचं इन्स्ट्रुमेंटला आपण नलिफाय कसं करायचं ही साधनं आहे. म्हणजे अभ्यास हे नव्हतं कोणते वैराग घेण्याचे गुह्य येते. भगवान म्हणतात की हा सारखा जर आपण अभ्यास काय केला की समजा मी फुल बघतो आहे सर, मी आणि फुल एवढंच फक्त असायला पाहिजे. एखाद्या पक्षाचा आवाज येतो आहे, आपण तो पक्ष कुठला असेल, काय असेल, कसा छान ओरडतो आहे, कसा छान सुंदर ओरडतो ते बघतो. पण जर अशी एखादी स्थिती आली की मी आणि फक्त पक्षी आहे, त्याचा कंठ आणि माझा कान फक्त आहे, याच्यामध्ये कुठली मीडियमच नाही आहे, ही जेव्हा मीडियम आपण सोडून देऊ शकू त्यावेळेस याचा अनुभव घेणं शक्य आहे. तो पुन्हा उदाहरण देतो याचं. किंवा लहान मुलगा आहे, छोटासा बाळ, त्याला आपण त्याच्यावरती ते लाल रंग दाखवतो, त्याला बघ लाल रंग, हिरवा रंग, तो फक्त बघतो. त्याला लाल माहीत असतो ना, त्याला हिरवा माहीत असतो ना, पिवळा माहीत असतो. त्याला दिसत असेल कदाचित लालच रंग दिसत असेल, हिरवाच रंग दिसत असेल, पण केव्हा लाल गेला केव्हा हिरवा आला, कारण जर हिरवा आणि लाल यातला फरक कळत नाही त्याला. तर त्याच्यासाठी जी दुनिया असेल ती सगळी एकत्रित काही दुनिया आहे त्याच्यासमोर. इथे कुठलंच त्याचं बुद्धीचं माध्यम नाही आहे. ही इज नॉट थिंकिंग. तसंच कदाचित असं मुलांचं होत असेल, पण तसं जेव्हा संत लोकांचं होतं किंवा जे ज्ञानी लोक आहे ते जेव्हा हा अभेद बघतात, म्हणजे आत्म्या आणि परमात्म्यामध्ये जो अभेद बघतात, ते कसं बघू शकतात की जेव्हा त्यांचं हे बुद्धीचं माध्यम जे आहे की जे बुद्धीचं माध्यम सदैव तुम्हाला द्वैतामध्ये हा अडकून ठेवतं, ते माध्यम त्यांनी ओलांडलेलं आहे. जेव्हा व्यवहार करतात तेव्हा ते माध्यम आहे. म्हणजे श्रीरामकृष्ण व्यवहार करतात तेव्हा सगळं त्यांना दिसत आहे, पण ते जेव्हा त्याच्याशी जेव्हा लीन व्हायचा प्रयत्न करतायत तेव्हा त्यांना गवतावर चालणारा माणूस त्यांच्या असं वाटतं त्यांना छातीवर चालतो आहे. ठाकूरांचा अनुभव आहे श्रीरामकृष्णांचे की माणूस त्या गवतावर चालला त्या तीरावर गंगेच्या, आणि श्रीरामकृष्ण असं वाटतं की छातीवर तो चालतोय. तिथे एखाद्या नावाड्याला मारतोय कोणी दुसरा नावाडी आणि ठाकूरांच्या पाठीवर वळ उमटताय. हे कसं काय शक्य आहे? हे तेव्हा शक्य आहे की जेव्हा हे मनाचं किंवा बुद्धीचं किंवा अंतःकरणाचं माध्यम त्यांनी पार केलेलं आहे. आणि जोपर्यंत आपण हे माध्यम पार करत नाही तोपर्यंत आपण द्वैत दर्शनामध्ये अडकणार आहोत. आणि जेव्हा हे द्वैत आपण पार करू तेव्हा खरं आत्मा आणि ब्रह्माचं एकत्व आपला अनुभव येणार आहे. आता मी हा जस्ट एक बाय द वे सांगितलं की हा तिथपर्यंत कसं पोचू शकतं हे मन. म्हणजे मनाच्या लिमिटेशन सांगितल्या, त्याचा उपयोग सांगितला, त्याचं कसं तयार झालेलं आहे मन हे सांगितलं. पण हे मन पार केल्याशिवाय तुम्हाला काही मिळू पण शकत नाही. म्हणजे मनाचा उपयोग आहे, उपयोग नाही असं नाही आहे, पण त्याला केव्हा तरी तुम्हाला तोडून समोर जावंच लागणार आहे. आणि त्यासाठी म्हणून मग आपल्या काय म्हणतात त्याला, म्हणजे वेदांतामध्ये मनाला ते जास्त किंमतच देत नाही. म्हणजे ते मनाला काय ठीक आहे त्यात उठतात देतात, मला मनाच्या वरती जायचा हाच विचार करतात. पण जर तुम्हाला मनाच्याबद्दल काही अजून आपल्याला योगशास्त्रामध्ये काही गोष्टी मनाच्या याच्यामध्ये दिसतात की मनाला कसं कंट्रोल करायला पाहिजे, मनाचं स्वरूप कसं आहे, थोडं काही खूप चिकित्सकपणे आणि खूपच चांगल्या प्रकारे त्यांनी तिथे ते मांडल्या गेलेलं आहे. तर आपल्या ह्या वेदांताच्या दृष्टीने मनावर त्यांनी तिथे सांगितलं आहे की मनाच्या सोबत जाऊ नका, त्या वृत्तीसोबत जाऊ नका. वृत्ती उठू देत, चांगल्या वाईट वृत्ती उठू देत, बट यू डोंट गो विथ दॅट.
म्हणजे मी ध्यानाला बसलो आहे आणि त्यावेळेस समजा माझ्या मग काही वृत्ती आली आहे तर अच्छा मी बेलूरमठात जाणार आहे, मग झालं संपलं. अरे मग तिकीट करायला पाहिजे, मग हे करायला पाहिजे, मग बेलूरमठात जाऊ आपण, मग ते गेस्ट हाऊसमध्ये राहायला मिळेल, असं तसं झालं. तुम्ही गेला त्या वृत्तीसोबत. वृत्ती आली बेलूरमठाची, ओके गेली, बघा वृत्ती बेलूरमठाची आली. उद्या पुन्हा दुसरी वृत्ती आली, कामावर पुरी वृत्ती आली, ती बघा आणि जाऊ द्या. पण तुम्ही जर त्या वृत्तीसोबत गेला तर त्याच्यासोबत वाहवत गेला तुम्ही. ते वेदांत म्हणतं की या वृत्तीला फक्त साक्षीसारखं बघा. जर तुम्ही साक्षी होऊन बघाल तेव्हाच तुम्ही बघू शकता की तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी हे जे अनुभव आहेत हे कोणाला येतात? त्या साक्षीला येतात, की जो याच्या बाहेर उभा राहून तो बघतो आहे. आणि इथे लक्षात ठेवायला पाहिजे की हे जे मन 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 आपण म्हणतो किंवा बुद्धी जे म्हणतो याच्या लिमिटेशन्स आहेत काही काही. म्हणजे जसं आपण कानाने बघू शकत नाही, डोळ्याने ऐकू शकत नाही, तसेच या बुद्धीच्या पण हे आहेत. कारण आता बघा की आपण म्हणतो की दिवस रात्र हा भेद कोणी केला? हा बुद्धीनेच केला आहे. कारण तसं दिवस रात्रचं काहीच नाही आहे. कारण रात्री बघा घुबडं बघतात, म्हणजे घुबडासाठी दिवस आहे त्यावेळेस. तुम्ही बघा जेव्हा तुम्हाला खूप मोठा लाईट डोळ्यासमोर होतो तेव्हा तुम्हाला काहीच दिसत नाही, आणि खूप काहीच लाईट नसेल तेव्हा पण तुम्हाला दिसत नाही. म्हणजे काय की लाईट दिसणं, दिवस दिसणं आणि अंधार दिसणं हे आपल्या इंद्रियाची लिमिटेशन आहे. पण वस्तुतः ह्या अस्तित्वामध्ये असा भेदच नाही आहे. तसं सुख दुःख, प्रिय अप्रिय किंवा जन्म मरण, जो जन्मला तो मरणार कसा, हे कॉन्ट्रडिक्शन आहे. तर हे जे हा जो भेद करतं हे आपण समजायला पाहिजे की बुद्धी किंवा मन किंवा हे अंतःकरण करतं. म्हणून याच्यासोबत जाऊ नये, याच्यासोबत आपण ऑसोलेट होऊ नये. आपण होतं कसं, सुख मिळालं त्याच्यासोबत ऑसोलेट होतो, दुःख मिळालं त्याच्यासोबत ऑसोलेट होतो. तर इथे साक्षी भावाने राहणं, इथे त्रयस्थासारखं बघणं की हे सगळं माझ्या या मनाच्या चित्ताच्या याच्यामध्ये सगळे खेळ होत आहेत, बट आय एम डिफरंट फ्रॉम दॅट. मी म्हणजे शरीर मनयुक्त मी नाही, तो आत्मा, की माझ्यामध्ये जे काही चैतन्य आहे तो आत्मा या सगळ्यांच्या वेगळा आहे. हे समजणं किंवा याचा थोडं चिंतन करणं. आपण जर फार कमी चिंतन करतो, आपण जपध्यान करतो, सगळं करतो, ठीक आहे, पण याचा पण अध्येमध्ये कधी कधी अभ्यास करायला पाहिजे. कधी कधी मी निसर्गाच्या सान्निध्यात गेलात ते पण विचार करायला पाहिजे की पक्षी ओरडतोय, माझं फक्त पक्षाचं कधी कसं जमेल, बाकी विचार न आणता. खाली फूल बघतोय, ते नुसतं फूल कसं बघता येईल मला, त्या काट्यांचा विचार जाईल, गंधाचा विचार जाईल, सगळा विचार जाईल. बिकॉज हा अभ्यास जर नसेल तुमचा, हा अभ्यास नसेल तर मग काय म्हणतात थोडं सूक्ष्म मनाचं आपण त्याला, म्हणजे खरं मन कसं काम करतं, ते कसं आपल्याला द्वैतामध्ये त्या जाळ्यामध्ये अडकवतं ते समजू शकत नाही. तर हाच अभ्यास आपण हळूहळू आपण करायला पाहिजे. आणि योगशास्त्रामध्ये याच्या मी 5 मिनिटात ते सांगतो, कारण हा विषय इतका आहे योगशास्त्रामध्ये, त्यांनी भरपूर त्याच्यावर विचार केलेला आहे सूक्ष्मपणे. तर त्यांनी आपल्या मनाचे 5 भाग केले आहे, स्टेजेस केले आहेत, की क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि अजून एक स्टेज आहे ती निरुद्ध स्टेज. तर क्षिप्त म्हणजे काय की आपलं साधारण सारखं लोकांचं माइंड, म्हणजे आपण सगळे कॉमन जे काही आपण आहोत, की तर आपलं स्कॅटर्ड ब्रेन, एकामागे एक काही येतं आहे, एक विचाराला दुसरा गेला, या विचारावरून दुसरा विचार बसला, माकडासारखं बघा, की काही त्याचं हे नाही आहे. हा जो म्हणजे क्षिप्त जो मन असतं ते त्या मनामध्ये सदैव विचार तरंग उठत असतात, आणि हे तमसाच्या प्रभावामुळे येतं. क्षिप्तनंतर येतं मूळ, नाही सॉरी, तो रजसाच्या मुळे येतं, रजस. म्हणजे क्षिप्त जे माइंड आहे ते रजसमुळे येतं. मूळ जे आहे हे तमसमुळे येतं. इथे मूळ म्हणजे कसं, आळस, काहीच न करण्याची इच्छा होणं, काय जशी काही आवड निवड असेल तशाप्रमाणे आपण काम करणं, म्हणजे काहीही शरीर मनामध्ये उत्साह नसणं, हे आहे मूढ मनाचं लक्षण. आता हे आपण या सगळ्या स्टेजमध्ये जात असतो बघा, तेव्हा समजून घ्यायला पाहिजे की जेव्हा आपलं मन मूड किंवा इनर्शी आहे, डलनेस आहे, तेव्हा समजायचं की हे आपलं मन त्या ह्याच्यात गेलं, त्या फेजमध्ये गेलेलं आहे. क्षिप्त नेहमीच आपलं मन असतं. तिसरी स्टेज आहे विक्षिप्त. विक्षिप्त म्हणजे पार्शली फोकस्ड, म्हणजे कधी मन बसतं, इथे सत्ववृत्ती थोडीशी काम करते, कधी मन देवावर बसतं, कधी देवावर बसत नाही, कधी चांगले संस्कार मनात येतात, कधी चांगले संस्कार मनात येत नाही,
तर हे जे आहे म्हणजे कधी कधी कॉन्सन्ट्रेट होतं, कधी कधी होत नाही. म्हणजे आपण जपध्यान करताना बघा बऱ्याच वेळा म्हणतो की नाही माझं आज छान मन लागलं, आज छान ध्यान झालं. आता अशा वेळेस कधी ते कॉन्सन्ट्रेट झालं आणि कधी सुटलं कॉन्सन्ट्रेशन. त्यानंतर ती स्टेज येते एकाग्र, आणि ही इम्पॉर्टंट आहे साधकासाठी की वन पॉइंटेडनेस. की इथे मनामध्ये जास्त म्हणजे इथे तुमच्या मनामध्ये वृत्ती येत असतात, इथे वृत्ती जात नाही, वृत्ती येतात पण हे तुम्हाला क्लेश देत नाही, हे तुम्हाला त्रास देत नाहीत वृत्ती. ह्या वेल डायरेक्टेड वृत्ती असतात, म्हणजे एकच फ्लो त्याचा असतो. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना ब्रह्माकारा वृत्ती, किंवा काय वेदांतामध्ये म्हणतात की एकच देवाची वृत्ती माझ्या मनामध्ये येते. वृत्ती येत आहे, वृत्तीशिवाय शक्य नाही आहे काही, पण एकच देवाचा फ्लो होतो. म्हणजे बरेच वेळा बघा लीला ध्यानामध्ये असं होतं की तुम्ही बसलात, श्रीरामकृष्णांवर ध्यान करता आहे, मग ठाकूर त्या दक्षिणेश्वरला बसले आहेत, मग ठाकूर आले, मग नरेंद्रनाथ आले, असं झालं तसं. तर ही वृत्ती बघा, ही वृत्ती एकच वृत्ती तुम्हाला घेऊन चालली आहे. म्हणजे तुमचं लीला ध्यान होत आहे आणि ती वृत्ती पण एकच आहे. इथे वेगवेगळ्या वृत्ती येत नाही. म्हणजे दो इट इज वेगवेगळ्या वृत्ती, पण तिथे ते तुम्हाला तुमच्यामध्ये विक्षिप्तपणा तयार करत नाही, मन असं डिस्ट्रॅक्ट करत नाही तुम्हाला. तर हा आहे एकाग्र. आणि नंतर आहे निरुद्ध, की निरुद्ध म्हणजे जिथे या सगळ्या वृत्ती थांबतात. थांबतात म्हणजे उठणं थांबत नाहीत, की मी त्याला कंट्रोलमध्ये ठेवलं आहे, मी जास्त वेळ त्याला धरून ठेवला आहे. जी आपण म्हणजे याच्याशी तुम्ही जर याला असंप्रज्ञात समाधी म्हणतात ते लोक, म्हणजे योगी लोक. तर जर आपण वेदांताशी जर तुम्ही म्हणाल तर याला आपण सविकल्प समाधीशी किंवा निर्गुण समाधीशी आपण याला जोडू शकतो, की जिथे कुठल्याही त्या वेळेपुरतं कुठल्याही मनात काहीही वृत्ती नाही. तर ह्या 5 प्रकारच्या मनाच्या वृत्ती आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे नेचर आहे. म्हणजे चोराला पकडायचं असेल तर तो कसा दिसतो ते बघा, स्केच काढतात बघा, तो कसा दिसतो, तर दाढी होती का, मग चष्मा होता का, मग कुठले कपडे घातले होते. आता तसं हे मनाला पकडणं आहे. म्हणजे कुठल्या वेशामध्ये कुठल्या याच्यामध्ये येऊन तुम्हाला त्रास देतो हे समजणं. आणि असं जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला त्याच्यासाठी, आणि असा जर त्याला जर आपण ते ट्रॅप केलं, त्याला जाळं टाकून त्याला ट्रॅप केला आपण त्या मनाला, तर बरेच वेळा हे मन आपल्या हातात येऊ शकतं. आणि ज्याला भगवान श्रीकृष्ण म्हणतो की अभ्यासात वैराग्य, की ह्या 2 गोष्टी यांनीच येणार आहे. की अभ्यासाने तो कौंतेय, वैराग्य येण्याचे गुह्यते. की जितका आपण या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या 6व्या चॅप्टर म्हणतात ना की माझं मन हे जणू काही वाऱ्याला कंट्रोल करण्यासारखं झालेलं आहे, त्यावर भगवान म्हणाले की असंशय महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम. की हो मला माहिती आहे की हे मनाला कंट्रोल करणं फार कठीण आहे. असंशय, तुला बरोबर आहे, तुझं म्हणणं एकदम आहे, पण याला कंट्रोल केल्या जातं. कशामुळे? अभ्यासेनं वैराग्य येण्याचे. की तू अभ्यास कर आणि वैराग्य तुमच्यामध्ये असेल तर ह्या बऱ्याच वेळा मनाच्या ह्या चित्तात निघालेल्या गोष्टी आहेत त्याला आपण कंट्रोल करू शकतो आणि त्याला वेल डायरेक्शन देऊ शकतो. म्हणजे या ज्या वृत्ती उठतात त्या वृत्तींना आपण कंट्रोल कधीच करू शकत नाही. मनाला कंट्रोल करणं शक्य नाही आहे, पण मनाच्या वरती उठायला पण पाहिजे. पण जेव्हा मनाला कंट्रोल करू शकत नाही तेव्हा आपण काय करू शकतो अल्टिमेटली, की त्या चित्ताचे संस्कार आपण थोडेफार स्वच्छ करायचा प्रयत्न करू शकतो. की त्या चित्तात उठणाऱ्या वृत्ती, ह्या वृत्ती वाईट असू नये. कदाचित माझ्या काही संस्कार वशात एखादी वृत्ती माझ्यामध्ये वाईट वृत्ती येईल, पण ती येईल आणि निघून जाईल, मी त्या वृत्तीसोबत जाणार नाही. हां, समजा एखाद्या माणसाला जर मी म्हटलं की या माणसाला मी हा खूपच त्रास देतो मला, त्याला एखादं द्यायला पाहिजे चांगलं, पहिला विचार मी केला. दुसऱ्या दिवशी पण तसं काहीतरी झालं, मग तेव्हा माझ्या कसं याला द्यायला पाहिजे. असं तुम्ही 4-8 दिवस कंटिन्यू विचार करा. एक वेळ अशी येईल की तो समोर माणूस येईल आणि तुम्ही जरा थापड द्यायला एक जोरात, कारण गेल्या 8 दिवसापासून मी त्या वृत्तीवर स्वार होऊन चालतोय. पण त्या पहिल्याच वेळेस जर ते मी वृत्ती तोडून टाकली असती की नाही हे आपलं शक्य नाही, हे करणं बरोबर नाही आहे वगैरे, हा विचार सोड, त्याला माफ करून टाक, असं जर आपण विचार केला असतं मी तेव्हा, तर ही वृत्ती वाढली नसती, त्याच्यामुळे हा क्लेश मला आला नसता. तर मनाला कंट्रोल, थोडक्यात आपलं आजचा जो डिस्कशन आहे की मन हे उधार प्रकाश घेऊन देवाचा की उधार चैतन्य घेऊन काम करत असतं. त्यात त्याचं काही स्वतःचं नसतं करण्यासारखं. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे की ह्या मनाशिवाय आपल्याला दुसरं देवाने काही इन्स्ट्रुमेंट दिलेलं नाही आहे. हे एकच मन आहे की त्याला घेऊन आपल्याला जगाचं पण दर्शन करायचं आहे आणि देवाचं पण दर्शन करायचं आहे.
म्हणजे ते काय म्हणतात ना आपण की दरवाजाच्या इथे बघा आत आणि बाहेर, हां, देहली दीपेनं नायनं म्हणतात ते, की त्या त्याला काय म्हणता तुम्ही, दरवाजाला मध्येच ते असतं ना, लाकडाचं असतं दरवाजाच्या इकडे पार जायला, उंबरठा. आता या उंबरठ्यावर जर मी एखादा दिवा लावून ठेवला तर तो दिवा त्या उंबरठ्याच्या त्या साईडला पण पडतो आणि या साईडला पण पडतो. तसं हे आहे की हे मन जसं त्या उंबरठ्यावर ठेवलेला दिवा आहे, की या मनाद्वारे मी पूर्ण जग पण बघू शकतो आहे आणि याच मनाद्वारे मी माझं पूर्ण आतलं पण विश्व बघू शकतो. पण आपण अजून आतलं विश्व बघत नाही आणि बाहेरच्या विश्वामध्ये सध्या आपण व्यस्त असतो. तर बाहेरचं विश्व जर आपल्याला म्हणजे आतलं जर घराच्या आतलं जर बघायचं असेल मला, तर आपल्याला जर ह्या उंबरठ्याच्या आतमध्ये जर बघायचं असेल, आतल्या जर काही गोष्टी बघायच्या असतील तर ह्या बाहेरचं लाईट बंद करायला पाहिजे. आणि तो बंद करून जर आपण आत जाऊ शकलो तरच या काय म्हणतात त्याला आपण या मनावर म्हणा किंवा या चित्तावर काही कंट्रोल करू शकतो. तर एवढं आपण थोडंसं बघावं. तर यांनी आपण थांबू इथेच माझ. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.